अजून एक मोठी बातमी, राहुल गांधी यांना नाशिक न्यायालयानं समन्स बजावलेलं आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल त्यांनी एक वक्तव्य केलं होतं 2022 मध्ये हिंगोलीत राहुल गांधींनी वक्तव्य केलेलं आणि निर्भय फाउंडेशनकडून याचिका दाखल करण्यात आली। याचिकेत प्रथम दर्शनी तथ्य असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधींनी 2022 मध्ये एक वक्तव्य केलं होतं हिंगोलीमध्ये आणि आता नाशिक न्यायालयानं त्यांना समन्स बजावलेलं आहे। निर्भया फाउंडेशनकडून याचिका दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेमध्ये प्रथम दर्शनी तथ्य असल्याचं न्यायालयानं निरीक्षण नोंदवलेलं आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। निर्भय फाउंडेशनकडून याचिका दाखल केलेली आणि या याचिकेत प्रथम दर्शनी तथ्य असल्याचं न्यायालयानं म्हटलंय, तसं निरीक्षण नोंदवलेलं आहे। त्यामुळे आता राहुल गांधी यांना नाशिक न्यायालयानं समन्स बजावलेलं आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल 2022 मध्ये हिंगोलीत जे वक्तव्य केलं होतं त्यावरून आता राहुल गांधींना समन्स बजावण्यात आलं। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। प्रांजल, काय अपडेट्स द्याल? गौरव, आपण जर पाहिजे तर 2022 साली हिंगोलीमध्ये जाहीर सभेमध्ये राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत एक वक्तव्य हे केलेलं होतं, ते वादग्रस्त ठरलं होतं। आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये या वक्तव्यानंतर अनेक टीका देखील झालेल्या होत्या। काही राजकीय पक्ष, काही संघटना, हिंदुत्ववादी संघटनांमध्ये आक्रमक झाल्याचं बघायला मिळत होतं आणि याच वक्तव्यावरून नाशिकमध्ये निर्भय फाउंडेशन तर्फे देवेंद्र भुतळा यांनी या विरोधात याचिका ही दाखल केलेली होती आणि याबाबत आता नाशिक न्यायालयाने देखील राहुल गांधी यांना समन्स बजावलेला आहे। प्रथम दर्शनी या याचिकेमध्ये तथ्य असल्याचं देखील न्यायालयाने कुठेतरी निरीक्षण हे केलेलं आहे। त्यामुळे आता कुठेतरी राहुल गांधी असतील किंवा काँग्रेसची याबाबत काय नक्की भूमिका राहणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर बघितलं तर कुठेतरी राहुल गांधींचे जे वक्तव्य येत होते ते खरं तर वादग्रस्त देखील ठरत होते आणि यावरच देखील प्रकाश आंबेडकर यांनी देखील कुठेतरी टीका केलेली आहे। प्रकाश आंबेडकर आज नाशिकमध्ये असताना पत्रकारांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी म्हटलं की इतिहासाचा जर अभ्यास केलेला असेल, विधान हे व्यवस्थित असते, अभ्यास नसेल तर विधान वादग्रस्त होते, असं म्हणत कुठेतरी प्रकाश आंबेडकर यांनी देखील राहुल गांधींवरती टीका केल्याचं बघायला मिळत आहे। प्रांजल, याचे अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।